संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। 350 फूट तिरंग्याने खेराडे वांगी दुमदुमले। संग्राम देशमुख यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात राबवण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियानाला कडेगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। याच अभियानांतर्गत खेराडे वांगी येथे तब्बल 350 फूट लांबीच्या तिरंग्यासह भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। राष्ट्रध्वजाचा अभिमान आणि देशभक्तीच्या उत्साहाने संपूर्ण परिसर भारावून गेला। सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्राम देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली पार पडली। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्तूशेठ सूर्यवंशी आणि भाजपचे कडेगाव तालुकाध्यक्ष विकास सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। रॅलीमध्ये ग्रीन पॉवर शुगर्सचे चेअरमन अपर्णाताई देशमुख, डोंगराई दूध संघाचे चेअरमन विश्वतेश देशमुख, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, कडेगाव शहराध्यक्ष संदीप गायकवाड, चंद्रकांत पाटील, कडेगाव पंचायत समिती सदस्य पूनम माळी यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रॅली दरम्यान नागरिकांनी 350 फूट लांबीचा विशाल तिरंगा हातात घेऊन गावातून मिरवला। भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान अशा देशभक्तीपर घोषणांनी खेराडे वांगी परिसर दुमदुमून गेला। संग्राम देशमुख व अपर्णाताई देशमुख यांनी राष्ट्रध्वज फडकवत या देशभक्तीपूर्ण सोहळ्यात सहभाग घेतला। यावेळी संग्राम देशमुख, राजाराम गरुड आणि दत्तूशेठ सूर्यवंशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले। अखेर वंदे मातरम या राष्ट्रभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे पूर्ण होत असताना 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना सुरुवातीला मी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो। हर घर तिरंगा आणि रॅलीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक संदेश देण्याचा प्रयत्न देशाचे प्रधानमंत्री करतायत। राष्ट्रप्रथम आणि मग जी काही जडणघडण असेल ती नंतर, ज्यांनी खऱ्या अर्थाने देशासाठी बलिदान दिलं, आजपर्यंत या देशाच्या प्रगतीमध्ये मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संरक्षण विभाग असेल, तुम्ही आम्ही आजी ताट मानेनं आपापल्या गावामध्ये वावरू शकतो असं अत्यंत चांगलं संरक्षण करण्याचा प्रयत्न करणारी, त्यांच्या कुटुंबातील शहीद झालेली, बलिदान झालेली स्वातंत्र्य सैनिक, सेनानी असतील, अधिकारी असतील, यांच्या प्रति एक सद्भावना, त्यांना अभिवादन करणं आणि खऱ्या अर्थाने या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना प्रत्येकाच्या प्रति या देशाच्या प्रेम भावना जागरूक झाली पाहिजे, ही भूमिका या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते।